टीव्ही गेला आता, मॅच कुठे बघायची मी? जाऊ दे हो, टीव्ही कितीचा असेल? 1,00,000-1.5 लाखाचा. शलाकाच्या अंगावरचे दागिने कितीचे असतील? म्हणजे घट सोडली तर 4-4.5 लाखाची तरी नक्कीच. एकदा का ती लग्न करून आपल्या घरी आली की तिच्या दागिन्यांच्या पैशामध्ये 1 काय 2 टीव्ही घेऊ. एक हॉलमध्ये आणि एक बेडरूम मध्ये. अजून वाढू? तुम्हाला भात वाढू? हो, थोडसा. गुंडीताई, पाहिलत का आमची शलाका घरची कशी रीत पाळते ते? घरची सून म्हणजे घरच्या सगळ्यांचं जेवण झालं ना मगच आपण जेवायचं. ही रीत आजच शिकली बर का? काकू, ही कसली रीत आहे? सुनेने जेवण बनवायचं आणि मग नंतर सगळ्यात शेवटी जेवायचं. सांगितलं ना, ती आमची रीत आहे म्हणून. काकू, या अशा चुकीच्या रीतींमुळे गेली अनेक वर्ष बऱ्याच बायका उरलं सुरलेलं जेवण उपाशी राहिल्या. तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात, ह्या अशा चुकीच्या रीतींना सपोर्ट करता? ए दीपिका, तू आमच्या घरच्या रीती भातीबद्दल बोलू नकोस. मी म्हणालेच होते, कानविंद्यांची रीतच निराळी आहे. तुम्हाला वाढू भात? दे ग दे, थोडासा दे. शलाका, खोट्या बांगड्या आहेत त्या. रंग कसा उडाला? काय ग, काय विचारते मी? हो काकू, दीदीचे दागिने खोटे आहेत. पण तुम्हीच म्हणालात ना की खरे दागिने इतक्या लांब घालून येणं रिस्की आहे. हो, पण मी हे पण म्हणाले होते ना, दागिने पिशवीतून किंवा डब्यातून आणून कार्यक्रमाच्या ठिकाणी घालावेत म्हणून. अहो, मग घालेल ना ती खरे दागिने, लग्नात घालेल. आणि आता ठीक आहे, तिने इमिटेशन ज्वेलरी घातली आहे, बऱ्याच मुली घालतात. घ्या, आता ही मला अक्कल शिकवणार. चोर तो चोर आणि वर शिरजोर. चोर? सॉरी काकू, पण ह्यात काय चोरी आहे? इमिटेशन ज्वेलरी घालणं म्हणजे चोरी का? काय बोलताय तुम्ही? मी बरोबरच बोलतीये. तुमची वृत्तीच आहे फसवण्याची. फक्त सांगायचं हे करतो आणि ते करतो, आणि करायची वेळ आली की फक्त खोटं आणि तकलादू काहीतरी करून टाकायचं. मला वाटलं होतं की आजच छान 4-5 लाखाचे दागिने घालून आली आहे शलाका, म्हणजे लग्नात 15-20 लाखाचे तरी तुम्ही घालाल. पण कुठलं काय, सगळं खोटेपणा. हो काकू, तुम्ही ना आता जे काही. मम्मा ठीक आहे, अगं खरे दागिने घालून असं बाहेर पडणं रिस्क आहे ना. आणि शलाका घालेल ना लग्नात खरे दागिने, दीपू म्हणाली आहे ना. मग तू इतकं काय रागवतेस? शलाका, दीपिका, सानिका, तुम्ही आज जा आणि जेवायला वाढून घ्या. उगाच तुम्हाला उशीर नको व्हायला.
मग तुम्ही काय बघताय? जेवा. काही उरलंय का ग जेवायला? आपलं प्रमाण चुकलं का ग? नाही, प्रमाण वगैरे काही चुकलेलं नाहीये. माणसांसारखे जेवतात ते तुझे सासरचे. ताई, चला निघूया आता आपण, प्लीज. जिजू निघतो आम्ही. बाय. अगं पण आता आतमध्ये गेलात, लगेच बाहेर आला, जेवला पण नाही तुम्ही. जेवून तर जा. चला का? इट्स ओके. ऍक्च्युली काय ऑलरेडी उशीर झालाय. अजून थांबलो ना तर आई काळजी करत बसेल. बाय. अगं पण आतून काहीतरी खलबत करून आले असतील. जाऊ दे त्यांना. रिक्षा, रिक्षा, वसंत विहार. ही दीदी, तुझी ती सासू इतकी आगाऊ आहे ना. आज जर जीजू मध्ये पडले नसते ना तर दीपूने मस्त वाट लावली असती तिची. रीती म्हणे. दीदी, रडू नकोस ना. तुला त्या बाईला फेस करायचं. स्ट्रॉंग बन दीपू सारखी. आणि काय काय रीती आणि रिवाज किती विचित्र असतात ना. नाही म्हणजे आपण तिघींनी उत्साहाने स्वयंपाक केला, साटोऱ्या बनवल्या, माझं कोणी कौतुकही केलं नाही दीदीचं. हॅलो. अहो मॅडम, त्या साटोऱ्या काय कमाल लागतात हो चवीला. तुम्हाला काय माहित? अहो काय सांगू मॅडम तुम्हाला. आजच तुमच्याकडून साटोऱ्यांबद्दल कळलं आणि आजच एका नातेवाईकाकडे मला त्या चाखायला पण मिळाल्या. अहो काय पदार्थ आहे मॅडम. एकदा खाल्ला मी तर प्रेमात पडलो साटोऱ्यांच्या. नवरात्रीत देवीचा प्रसाद म्हणून करतात साटोऱ्या. मी पण केल्या होत्या आज. काय सांगता? आता तुम्ही केल्या म्हटल्यावर बेस्टच असणार. कधीतरी माझ्यासाठी पण घेऊन या तुमच्या हातच्या साटोऱ्या. ठीक आहे. चला, गुड नाईट. गुड नाईट. बाय. चला येतो का? ज्यूस पिऊन जाशील का रे? नाही नको आई, मला ठीक आहे. आई 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 काय झालं? तुमच्या सगळ्यांसाठी ज्यूस बनवला होता. मुक्ता लवकर गेली, कार्तिक सुद्धा गडबडीत होता. नाही मला पटतंय तुम्ही सगळे खूप कामात असता, पण साधा एक ज्यूस प्यायला वेळ नाही का रे तुमच्याकडे? आई किती काळजी करतेस. अगं लहान आहोत का आता आम्ही? आणि ज्यूस पिण्याची गरज खरं तर तुला आहे. नवरात्रीत उपवास असतो ना तुझा. आज देवानी सगळं दिलंय मला, तरी तरी हे घर खूप खायला उठत.
कधी कधी ना एकटेपणाची भीती वाटते मला. मी तुमच्या बरोबर असून सुद्धा मी तुमच्यात नाही असं वाटायला लागतं. आई आम्ही इग्नोर करतोय तुला असं वाटतं का? मुद्दाम नाही रे करत आहात तुम्ही. जगाची रीतच आहे ही, तुमची काहीच चूक नाहीये. तुमचं जग आता समृद्ध झालंय ना, माझ्याकडे दुर्लक्ष अगदीच होऊ शकतं. माझं काहीच म्हणणं नाहीये. आम्ही इग्नोर नाहीत करत ग तुला. माहितीये मला, पण ना अशा वेळेला तुझ्या बाबांची खूप आठवण येते मला. त्यांचं एक स्वप्न होतं, उतारवयात पटकन तिला जायचं. मुलं मोठी झाली ना की दोघांनी जग फिरायचं स्वप्न होतं त्यांचं. पण अर्धवटच टाकून मला मागे सोडून निघ. आई माझ्याकडे बघ. आई असं काय करतेस? तू फक्त आवाज कर. मी तिकीट काढतो लगेच. आपण जायचं वर्ल्ड टूरला. बोल. ज्यूस प्यायलाच तरी खूप आहे. त्यांनी सुद्धा आनंद होईल मला. वर्ल्ड टूरचा नंतर बघू. बसून पी ना. आई उशीर होत असेल ना. हे आई, ही इस्त्री बघ ना, तापतच नाहीये. किती वेळ झाला? अगं तापेल ग. ऐक ना, बाबा आले ना की त्यांना एक नवीन इस्त्री घ्यायला सांग ना प्लीज. हे आई, ही इस्त्री ना, इस्त्रीचा शोध लागला ना त्या काळातली आहे. अरे काय झालं चिडायला? दीपू चिडू नको तर काय करू बघ ना. मला ड्रेस संध्याकाळी घालायचा आहे आणि इस्त्री ना तापत नाहीये. कपडे इस्त्रीला बाहेर द्यायचे नाहीत का, कारण खर्च होतो. आणि घरात इस्त्री करायची म्हटली तर इस्त्री चालत नाही. हा ड्रेस तुला संध्याकाळी लागणार आहे? हो. कुठे जायचंय संध्याकाळी? गरबा खेळायला. सानू, गरबा वगैरे काही नाही? का? का म्हणजे काय? एकदा गेलीस ना की वेळेचं भान उरत नाही तुला. ते 2 वर्षापूर्वी उशीर झाला तेव्हा बाबा किती चिडले होते, आठवतंय ना? हो. मग पण यावेळेला बाबा नाही आहेत ना. आणि आजकाल गरबा ना लवकर बंद करतात. मी जाणार म्हणजे जाणार. सानू ऐका ना, आधी आपण इस्त्रीचं बघूया का? हा, काय होणार आहे? कॉईल गेली असणार आहे. यांना पहिली पगारवाढ मिळाली ना, त्या निमित्ताने मिळालेल्या पैशातनं घेतलेली आहे. स्वतः रिटायर व्हायला आलेत, अजून इस्त्री काही रिटायर करणार नाहीत. आई, चूक इस्त्रीची नाहीये. तुम्ही पिन घट्ट लावली नव्हती. का ग दोष देता माझ्या बाबांच्या लाडक्या इस्त्रीला? बघ, लावलीये मी नीट पिन. गरम होतीये का बघ इस्त्री. हो. वाव दीपू, मस्त. आपल्या बाबांची निवड कधीच चुकू शकत नाही, बरोबर नाही? हे मात्र खरं आहे. टिकाऊपणा हा पहिला निकष असतो कुठलीही वस्तू विकत घेताना. आणि म्हणूनच यांनी घेतलेली प्रत्येक वस्तू ही वर्षानुवर्ष टिकली आहे या घरामध्ये. आई, टिकाऊ वस्तू निवडणारे बाबा नाती पण टिकाऊपणा पारखूनच निवडतात ना. म्हणजे हे बघ, तू चिडू नकोस. काल दीदीच्या सासरी जे काही झालं ना, ते
ते नाहीये ग बरोबर. आणि त्यात त्या स्नेहलता काकू, त्यांची सुनेबद्दल जी मतं आहेत ना ती अजिबात पटली नाही मला. आणि त्यात त्यांची दागिन्यांची हाव. आपली दीदी त्यांच्या घरी सुखी राहील ना? मला माहितीये त्या स्नेहलता ताईंचा स्वभाव थोडा विचित्र आहे, पण आपले नयनराव खूप चांगले आहेत ग. काल त्यांनी सांभाळून घेतलं ना सगळं. मला दीदीने रात्री सांगितलं. आणि दीपू, लग्नानंतर दीदी अमेरिकेला राहणार आहे ना नयनरावांसोबत. यांच्याशी काय संबंध येणार आहे? नाही, हे बघ, बाबांनी जावयाची केलेली निवड चुकणार नाही, मला खात्री. हा, नाही बरोबर आहे. बाबांची निवड कधीच चुकू शकत नाही, कारण त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तू आहेस. आज रात्री गरबा खेळायला. ताई, काय सुरू आहे तुझं? काय? तूच सांग. दीपू, तू हेरगिरी बंद कर. आणि एक मिनिट, तू काय माझ्यावर लक्ष ठेवतेस का? का? तुझ्याकडे काही दुसरी कामं नाही आहेत? हे बघ ताई, मी माझं कामच करत होते, तुझ्यावर काही वेगळं लक्ष वगैरे ठेवत नव्हते. पण जे मला सहज दिसलं ना ते विचारते. काय सुरू आहे तुझं? काही सुरू नाहीये. झालं? ताई, कोण आहे तो मुलगा? हे बघ ताई, मित्र असायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जो फक्त मित्र असतो तो असं बिल्डिंग खाली येऊन शिट्ट्या मारत नाही किंवा चिठ्ठ्या फेकत नाही. राईट? ताई, कोण आहे तो मुलगा? तुला काय करायचंय? असेल कोणी मुलगा तरी. मी येते का तुला काही विचारायला? मग तू काय इंटरफिअर करतेस माझ्या लाईफ मध्ये? हे बघ ताई, उद्या तू काही चुकीचं वागलीस ना तर बाबांचं नाव खराब होईल. प्लीज दीपू, बाबा तुझ्या एकटीचे नाही आहेत. आम्हालाही चिंता आहे त्यांच्या नावाची. आणि तू काय का सारखी सारखी येऊन अक्कल शिकवतेस? काय प्रूफ आहे तुझ्याकडे की मी काहीतरी करतेय किंवा माझं काही सुरू आहे याचं? मी काल बघितलं तुला त्या मुलाला हार्ट शेप बलून देताना. आता जो फक्त मित्र असतो त्याला आपण हार्ट शेप बलून देत नाही ना. राईट? तुला काय करायचंय? तुझा काही संबंध नाहीये आणि मी तुला आन्सरेबल पण नाहीये. हे बघ, मी ना तुला जाब नाही विचारते, काळजीने विचारते. दीपू, मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको. दीपू, मला जे समजायचंय ना ते मी समजलीये. आणि आता तुझं जर इंटरोगेशन संपलं असेल तर मी जाऊ? मला इस्त्री करायची आहे. अगं इंटरोगेशन नाही, ऐक तर. बास बास दीपू.